नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने हे आथारचे पापड. याला आथारचे पापड म्हणतात आणि हे आपण बनवूया चुलीवर. तर खेड्यापाड्यामध्ये आज पण पापड हे चुलीवर बनतात. तर आपण पण हे पापड चुलीवर बनवायची कोशिश करून, कारण गॅस सिलेंडर पण भेटून नाही राहिलेला आहे ना. हे पापड बनायला खूप वेळ लागते, थोडा जास्त वेळ लागते आणि त्यामुळे गॅस पण खूप जास्त आपली नाश होणार आहे. म्हणून मी इथे चुलीवर पापड बनवणार आहे. तर हे बघा, मी इथे तांदूळ घेतलेले आहे नव्याचे, ठोकळवाले. त्याला छान मस्त 2-3 पाण्याने आपण धुवून घेऊया. आणि 2-3 पाण्याने धुतल्यानंतर ह्याला आपल्याला 3 ते 4 दिवस भिजवून ठेवायचे आहे. आणि रोज याचं पाणी आपल्याला बदलवायचं आहे. तर हे बघा, मी छान मस्त धुवून ठेवले आहे आणि याचं पाणी छान मस्त टाकून हे आता 1 दिवस झालेला आहे. आता दुसऱ्या दिवशी मी याचं पाणी थोडंसं अजून ढवळून याचं पाणी पूर्ण फेकून देते आणि त्याच्यानंतर मी नवीन पाणी भरून याच्यामध्ये भरून ठेवते. तर हा आपला झाला दुसरा दिवस. तर हे दोन दिवस झालेले आहे आपले. त्या प्रकारे पाणी आपल्याला बदलवायचं आहे. म्हणजे जर आपण सकाळी तांदूळ टाकले तर सकाळीच आपल्याला पाणी बदलवायचं आहे. आता तिसऱ्या दिवशी पुन्हा मी हे पाणी बदलवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पाण्याला थोडंसं ढवळायचं आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं पाणी भरून ठेवायचं आहे. तर 3 दिवस झाले. आता चौथ्या दिवशी बघा, तांदूळ छान मस्त मुरून गेलेले आहे ना. बघा, याला छोटे छोटे बुलबुले पण आलेले आहे पाण्यामध्ये, म्हणजे तांदूळ छान मस्त भिजून गेलेला आहे. तर आपण याला वाटून घेऊया, मिक्सी जारमध्ये टाकून मिक्सरमधून काढून घेऊया. तर हे पापड जे आहे ना, तर हे मिक्सी जारमधूनच आपल्याला काढावं लागते. जर का तुम्ही चक्कीमधून दळून आणाल ना, तर ते पापड लाल होऊन जातील. आणि जर अशा मिक्सीमध्ये घरीच जर तुम्ही वाटून घ्याल ना, तर ते पापड खूप छान मस्त पांढरे पांढरे होतात आणि फुटतात पण खूप छान. तर ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. तर चला, आपण ह्याला छान मस्त बारीक वाटून घेऊया. आणि अशा प्रकारे आपल्याला पेस्ट बनवून पूर्ण आपल्याला वाटून घ्यायचे आहे तांदूळ. तर बघा, अशा प्रकारे मी पूर्ण तांदूळ वाटून घेतलेले आहे. आणि बघा, या प्रकारे आपल्याला पूर्ण मी वाटून घेतले ना. असं आपल्याला कोटिंग येतपर्यंत आपल्याला इतकं म्हणजे गाळा पाहिजे मिश्रण. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे स्वादानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर चवीपुरतं तुम्ही मीठ टाका. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला पांढरी तीळ. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला तिखट वगैरे टाकायचं आहे तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर बघा, इथे मी एक गंज घेतला आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर मी हे कापड लावलेलं आहे. आणि कापड लावून त्याच्यावर आपल्याला अशी दोरी बांधून घ्यायची आहे आणि चांगली टाईट दोरी बांधायची आहे. म्हणजे कापड जो आहे हा छान मस्त टाईट व्हायला पाहिजे. म्हणजे झोल नको पडायला, ढिल्ला नको पडायलाच आपल्याला सगळीकडून मस्त ओढून आपल्याला कापड जो आहे तो छान मस्त टाईट बांधून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे बघा, छान टाईट बांधलेला आहे बघा. तर असा टाईट झाल्यानंतर बघा, मी इथे हे चूल पेटवलेली आहे. तर ही चूल म्हणजे ही सिगडी आहे. मी ही सिगडी जी आहे पापड बनवण्याकरताच मी जबलपूरवरून बोलवलेली आहे. आणि इथे याच्यामध्ये पापड खूपच छान बनतात. तर अशा प्रकारे मी बघा चूल पेटवून त्याच्यावर पापड बनवत आहे. तर 1 चम्मच आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आणि त्यानंतर फक्त 2 मिनिटामध्येच पापड बनवून तयार होणार आहे आपले. तर बघा, या प्रकारे 2 मिनिटातच तयार होते. तर आपल्याला सराटा घ्यायचा छोटासा आणि त्याने हलक्या हाताने बिलकुल पापड काढायचं आहे आणि ते पलटवायचं आहे असं. तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पापड बनवायचे आहे. तसं तर जर आपल्याला प्रॅक्टिस राहिली ना, तर लवकर पापड बनून जातात. आणि मी दरवर्षी बनवते म्हणून मला प्रॅक्टिस आहे. पण तुम्ही पण असे पापड बनवण्याकरता ट्राय करू शकता. तशी प्रोसेस थोडी लांब आहे हे पापडाची, पण जर तुम्ही थोडी लांब आहे, थोडी मेहनत लागते. पण जेव्हा बनल्यानंतर आपण खातो ना ह्याला, तर खूपच छान लागतात ना. आमच्या घरी हे पापडं सगळ्यांना खूपच आवडते. आणि बघा, अशा प्रकारे छान पातळ पापडं बनवून तयार झालेले आहे. आणि फटाफट पापड बनतात. म्हणजे लवकर बिलकुल 2-2 मिनिटातच हे पापड बनवून तयार होतात. तशा प्रकारे बघा, मी पूर्ण पापड बनवलेले आहे. आणि बादल आहे म्हणून मी ना इथे गॅलरीमध्येच
पापड वाळवत आहे, कारण थोडी थोडी मला बादल दिसत आहे, तर म्हणून मी वरती टेरिसवर पापड नेले नाही आणि गॅलरीमध्येच इथे वाळवले आहे. तसे तर या पापडांना जास्त ऊन लागत नाही, सावलीमध्ये पण हे पापड छान मस्त वाळून जातात. आणि बघा छान मस्त गोल गोल सुंदर पांढरे पांढरे पापड बनवून तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता खूप मस्त पापड बनलेले आहे. आणि संध्याकाळपर्यंत ना पापड छान मस्त वाळून गेले. बघा सावलीमध्येच मस्त वाळून गेलेले आहे पापड, तुम्ही बघू शकता खूप मस्त वाळलेले आहे पापडे. तर चला आपण आता याला छान उचलून घेऊया एका पड्ड्यामध्ये. तर या पड्ड्यामध्ये आपण पूर्ण पापड उचलून पूर्ण एकत्र करून घेऊया, कारण संध्याकाळ पण झालेली आहे आणि पापड पण छान वाळले आहे. तर या पापडांना जर जास्त ऊन लागली ना तर हे पापड तडतडायला लागतात आणि तुटून जातात. तर याला ना हलकी ऊन पाहिजे, नाहीतर मग सावलीमध्येच पापड छान मस्त वाळून जातात. आणि टेम्परेचर जास्त राहिल्यामुळे पापड लवकरच वाळून घेतले सावलीमध्येच. आणि बघा आता तेलामध्ये आपण याला तळून घेऊन राहिलो तर किती मस्त फुटून राहिले, एकदम मस्त सरसरून पापड वरती येत आहे आणि छान मस्त फुटत आहे. तर इतके छान पापड बनतात ना हे, छान मस्त पांढरे शुभ्र आणि छान एकदम खुसखुशीत पापड बनून तयार होतात. तर तुम्हाला माझी ही पापडाची रेसिपी कशी लागली, जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझी व्हिडिओ चांगली वाटली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो, मैत्रिणींनो. आणि असे पापड बनवण्याची नक्की ट्राय करा तुम्ही. हे पापड बनवायला खूपच छान लागतात, खूप खुशखुशीत लागतात. आणि जर पापड थोडी मेहनत जरूर लागते, पण जेव्हा चांगले पापड बनतात आणि असे फुटतात ना तर खूपच म्हणजे खुशी होते मनाला. आणि घरच्या लोकांना पण खूप आवडतात हे पापड. तर बघा अशा प्रकारे खूपच मस्त पांढरे शुभ्र आणि खूप मस्त पापड बनवून तयार झालेले आहे आपले. तांदळाचे हे आथारचे पापड म्हणतात याला. तर बघा या प्रकारे छानपैकी पापड अगदी तोंडात विरघळणारे पापड बनवून तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी लागली नक्कीच कमेंट करून सांगा. बघा या प्रकारे छान मस्त मी फोडून दाखवते. एक पापड एकदम खुसखुशीत आणि एकदम सॉफ्ट बनवून तयार झालेले आहे पापड. हे बघा या प्रकारे खूपच मस्त पापड बनवून तयार झालेले आहे. तर चला आपण भेटूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, मैत्रिणींनो. तर चला की भेटूया नवीन व्हिडिओ करता. तोपर्यंत धन्यवाद.